आळंदीमध्ये इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत किंचित घट झाली असली तरी आळंदीमधील पूल अजूनही पाण्याखाली आहेत। पावसाचा जोर कमी झाला असला तरी देवस्थान समितीकडून मर्यादित उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे ज्ञानोबांच्या पालखीचा प्रस्थान सोहळ्याचा कार्यक्रम कसा असेल जाणून घेऊयात। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानावेळी इंद्रायणीचा घाट वारकऱ्यांनी गजबजून गेलेला असतो। दरवर्षी पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करून वारकरी माऊलींचं दर्शन घेत प्रस्थान सोहळ्यात सहभागी होतात। पण यंदा मात्र चित्र वेगळंच आहे। इंद्रायणी नदीवरील घाट असा पाण्याखाली गेलाय। परिणामी इंद्रायणीवरील पूल अजूनही पाण्याखालीच आहेत। त्याचमुळे यंदा ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मर्यादित वारकरी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रस्थान ठेवणार आहे। असं असलं तरी सर्व परंपरांचं पालन करत प्रस्थान सोहळा उद्या पार पडणार आहे। चारही पूल हे बंद करण्यात आलेले आहे। त्यामुळे मर्यादित वारकऱ्यांच्या सह आम्ही हा सोहळा पार करण्याचा प्रयत्न करतोय। ज्या काही मानाच्या श्रींच्या रथाच्या पुढच्या 27 दिंड्या आणि श्रींच्या रथांच्या पाठीमागच्या 20 दिंड्या व पोट दिंड्या अशा 56 दिंड्यांचे प्रत्येकी 10 प्रतिनिधी, त्याचप्रमाणे मानकरी, प्रतिष्ठित व्यक्ती, खांदेकरी अशा जे काही आहेत त्यांच्या समवेत जवळजवळ 1660 लोकांच्या समवेत हा प्रस्थान सोहळा आम्ही उद्या पार पाडणार आहोत। 4:15 काकडा आरती होईल। त्याच्यानंतर 4:15 ते 5:30 साधारणपणे पवमान अभिषेक, पंचामृत पूजा, दुधारती वगैरे तो सगळा होतील। त्यानंतर साधारण 2 वाजता किंवा 2 ते 2:30च्या दरम्यान आपण प्रस्थान सोहळ्यासाठी ज्या 47 दिंड्या आहेत त्यांना आत घ्यायला आपण सुरुवात करणार आहोत। 3 वाजता प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल। नंतर श्री गुरु हैबत बाबा यांच्यातर्फे श्रींची आरती होईल। संस्थांतर्फे आरती होईल। प्रमुख जे कोण मानकरी आहेत त्यांना नारळ प्रसाद देण्यात येईल। इंद्रायणी नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे। त्या दृष्टीनं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी नदीच्या परिस्थितीचा आढावा घेतला। त्यांनीही वारकऱ्यांना आळंदीमध्ये येऊ नये असं आवाहन केलंय। आपले संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान तसेच पोलीस आणि प्रशासनच्या वतीने मी सर्व वारकरी बंधू यांना असं आवाहन करेन की त्यांनी कृपया करून आळंदीत येऊ नयेत। तिथे सुरक्षित स्थानात ते आहेत तिथे ते थांबावे आणि पुढे पुणे किंवा त्याच्या पुढे पालखीचे मार्गवर सुरक्षित स्थानी ते पालखी जॉईन करावे। आळंदीमध्ये काही वारकऱ्यांना येणं शक्य नसलं तरी काही वारकरी मात्र आळंदीमध्ये दाखल झालेत। या वारकऱ्यांनीही सरकार, देवस्थान समिती आणि पोलिसांनी केलेलं आवाहन योग्य असल्याची भावना व्यक्त केली आहे। बाकीच्या वारकऱ्यांना पुण्यामध्येच यायचं म्हणजे या वर्षी नाही येता येणार। इथं खूप पाणी आहे, पाणी जास्त वाढलंय, पाऊस पण येतोय। तुम्ही काय सांगाल? पाणी कमी झालं तर येऊ शकते। पाण्याची शक्यता वाढल्यामुळे बाकीचे वारकरी येऊ नाही शकत ना। त्यांना काय आवाहन कराल? काय योग्य आहे सरकारचा निर्णय? डायरेक्ट पुण्यामध्ये जाते। माऊलींचं दर्शन घ्यावं आणि लाडक्या विठुरायाच्या ओढीनं वारीत सहभागी व्हावं अशी भाबड्या वारकऱ्यांची अपेक्षा असते। यंदा मात्र निसर्गानं त्यात विघ्न आणलंय। पण या विघ्नामागेही माऊली आणि विठूच्या मनात वारकऱ्यांसाठी काही चांगलंच असणार हेही तेवढंच खरं। आळंदीमध्ये पावसाचा जोर कमी झाला असला तरी इंद्रायणी नदीवरील पूल जे आहेत ते अजूनही पाण्याखाली आहेत। त्यामुळं प्रस्थानासाठी आळंदीकडे येणाऱ्या वारकऱ्यांनी आळंदीमध्ये येऊ नये ही जी राज्य सरकार आणि मंदिर प्रशासनाची भूमिका आहे ती योग्यच आहे। त्यामुळे वारकऱ्यांनी आपल्या जीवाचा धोका न पत्करता आळंदीच्या ठिकाणाला सोडून जिथं पुढं पुण्याचा मुक्काम असेल किंवा त्याच्या पुढचा मुक्काम असेल त्याच ठिकाणी थांबणं गरजेचं आहे। कैलासपुरी, झी मीडिया, आळंदी, पुणे।